अजित पवार यांचा अपघात आहे की घातपात, गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा आहे का, गुन्हेगारी कृत्य घडले का, हे तपासाचे उद्दिष्ट, सीआयडी अधिकाऱ्यांची माहिती। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात अनेक पुरावे समोर आलेत। हे घातपात किंवा कट आहे का, त्या दृष्टीने तपास सुरू, सीआयडी अधिकाऱ्यांचं सूचक वक्तव्य। दादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये एफआयआर दाखल करण्यासाठी रोहित पवार आक्रमक। बारामती पोलीस ठाण्यामध्ये 100 वकिलांची फौज आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। एफआयआर घेण्यास नकार दिल्यामुळे रोहित पवारांचा पोलिसांसोबत वाद। झारखंडमधील रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा अपघात झाल्यावर तातडीनं कारवाई झाली। पुण्यातल्या कबुतरांच्या चोरीचा एफआयआर होतो, मग दादांच्या मृत्यूचा का नाही, रोहित पवारांचा सवाल। हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे यांनीच घेतला, सगळं तुम्हीच करायचं आणि आम्हाला ठोकायचं, विधानसभेत थेट पुरावे दाखवत मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार। टिपू सुलतानने 75,000 हिंदूंची कत्तल केली, पण आपल्याला वर्षानुवर्षे खोटा इतिहास शिकवला गेला। शिवरायांइतकाच टिपू मोठा, यावर आमचा आक्षेप। आक्रमणकारांना हिरो मानणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावलं। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची थोड्याच वेळामध्ये बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून होणार निवड। प्रफुल्ल पटेल अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडणार, तर राष्ट्रीय सरचिटणीसपदी पार्थ पवारांची निवड होण्याची शक्यता। मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊतांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निर्णय। किरीट सोमय्या निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये जाणार। पुणे जिल्हा परिषदेमध्ये महायुती नको, राष्ट्रवादीच्या नेत्यांची सुनेत्रा पवारांकडे मागणी। स्पष्ट बहुमत असल्यामुळे इतर पक्षांना सोबत घेण्याची गरज नाही, अशी भूमिका, सूत्रांची माहिती। स्थायी समितीसह सर्व समित्यांवर वर्चस्व राखण्यासाठी मोर्चे बांधणी। रायगड जिल्हा परिषदेचा तिढा सुटेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीची शक्यता, तर निर्णय होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे सर्व आमदारांना आदेश। मालेगाव महापालिका कार्यालयामधील नमाज पठण प्रकरणात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। कार्यालयातील नमाज पठणाचा व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक। लव जिहाद विरोधी कायद्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली, कायद्याचा पहिला मसुदा विधी आणि न्याय विभागाकडे। पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या 2-3 बैठका संपन्न, सूत्रांची माहिती। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला सुप्रीम कोर्टाचा झटका। वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला, धनंजय देशमुखांची माहिती। अहिल्यानगरमध्ये लॉंग मार्चचा 3रा दिवस, कालची बैठक निष्फळ ठरल्यानंतर आज सरकार, आंदोलक आणि शिष्टमंडळाची पुन्हा चर्चा। तोडगा न निघाल्यास लॉंग मार्च लोणी गावाच्या दिशेने कूच करणार। मोकाटवळूच्या हल्ल्यामध्ये जखमी वृद्धेची मृत्यू शिसूंचा, हल्ल्यामध्ये महिलेच्या मेंदू आणि बरगड्यांना गंभीर इजा। महिना उलटला तरी शुद्ध हरपलेलीच, घटनेनंतर मनपाकडनं शहरामध्ये वळू पकडण्याची मोहीम सुरू। नाशिकमध्ये आजपासून विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार। साहित्य संमेलनामध्ये अहिराणी भाषेतील गाणी, बहिणाबाईंची गाणी यासह राज्यातील बोलीभाषांचा जागर होणार। कोकणातील मराठी शाळा वाचवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। 10 पटसंख्या असलेले वर्ग बंद होणार नाहीत, 1ली ते 8वीच्या शाळांना हक्काचे शिक्षक मिळणार। काँग्रेस कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यामुळे नागपुरात काँग्रेसचं आंदोलन। दिल्लीमधील एआय समितीमध्ये आंदोलन करणारे कार्यकर्ते अटकेत, त्याच्या अटकेच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसचं आंदोलन। T20 वर्ल्ड कपमध्ये आज टीम इंडियासमोर झिम्बाब्वेचं आव्हान। सेमीफायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं, भारताला मोठ्या विजयाची गरज।